लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाही लोकशाहीचा। धडक मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण आपल्या हक्कासाठी आज एकत्र आलो आहोत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही। ही लढाई आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आहे। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। न्यायडोंगरी येथील ईश्वर भीमराव आहेर यांच्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। मात्र उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे। गट क्रमांक 17/1 मधील जमीन 4 स्वतंत्र तुकड्यांमध्ये विभागून प्रत्येकी 10 आरप्रमाणे खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी आणि फेरपंचनामा करण्यात यावा अशी मागणी ईश्वर आहेर यांनी केली आहे। तक्रारीनुसार महसूल अभिलेखामध्ये संबंधित जमिनीवर विहीर आणि ऊस पिकाचा पेरा दाखवण्यात आल्याचे सांगितले जाते। मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत विहीर अथवा ऊस पीक नसून 4ही 10-10 आरच्या भागांमध्ये व्यावसायिक स्वरूपाचे कॉम्प्लेक्स उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे महसूल अभिलेखातील नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांची पडताळणी करून निष्पक्ष चौकशी, प्रत्यक्ष पाहणी आणि फेरपंचनामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या तक्रारीसंदर्भात नांदगाव तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात येते। मात्र उपोषणाला 2 दिवस उलटूनही तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे। उपोषणाची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी न केल्यास तहसील कार्यालयात गाढव आणून निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेते का? गट क्रमांक 17/1 प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी आणि फेरपंचनामा होतो का? आणि ईश्वर आहेर यांच्या उपोषणावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे न्यायडोंगरीसह संपूर्ण नांदगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील आरोपांची अधिकृत बाजू संबंधित प्रशासनाकडून अद्याप समोर आलेली नाही। अशाच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी लोकशाही माझा एसपी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। मी संभाजी पगार, लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। नमस्कार, मी ईश्वर आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। नांदगावचे तहसीलदार व मंडळ अधिकारी व न्यायडोंगरी तलाठी हे अद्याप आलेले नाही। तर विषय असा आहे, बेकायदेशीर तुकडाबंदीची खरेदी करण्यात आलेली विहीर दाखवून, वीज पीक दाखवून, परंतु तिथे आज रोजी विहीर नाही, पूर्वी नव्हती। याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यासाठी मी तहसीलदारांना निवेदन दिलं असून अद्याप कुठली कारवाई झालेली नव्हती, म्हणून मी उपोषण करत आहे। परंतु हे प्रशासक कुठलीही कारवाई करण्याचा तर विषय हा नंतरचा आहे। परंतु मी उपोषणात 14/8/26 पासून बसलेलो आहे। आजचा दुसरा दिवस असताना आजपर्यंत माझ्यापाशी एकही संबंधित महसूल प्रशासकाचा एकही कर्मचारी माझ्या पावात आले नाही किंवा मला फोनही आला नाही। तर मी या व्हिडिओतून एकच सांगतो की न्यायडोंगरी तलाठी यांचं हे मुख्यालय आहे, तसेच मंडळ अधिकारी देखील यांचं न्यायडोंगरी हे मुख्यालय आहे। परंतु या अधिकाऱ्यांना कुठलाही प्रशासनाचा धाक नाही असंच सिद्ध होतं। त्यांची पूर्ण मनमानी चालू आहे आणि त्यांना पाठीशी घालणारे नांदगावचे तहसीलदार, हे तहसीलदारांना हे व्हिडिओतून एक सांगणं आहे की तुम्ही तालुक्याचे मेन मुख्य अधिकारी आहात, तसेच विशेष तुम्ही कार्यकारी दंडाधिकारी आहात। तुम्ही जर या मंडळ अधिकारी व तलाठी यांची पाठराखण करत असाल तर आम्ही दात कोणाकडे नाही। असा प्रकार न्यायडोंगरीत इथून मागेही झालेला आहे आणि आता चालू 2025चा व्यवहार आहे हा, यातही झालेला आहे। विशेष तर चतुर्सीमेत राष्ट्रीय महामार्ग येत असल्याने राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी देखील 13 जुलै 2026 सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ घेऊन संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावलेली आहे। 13 जुलैचा 13/26
13 जुलै 2026 जो आदेश आहे त्या धडधडीत म्हटलेलं आहे, जो संदर्भ त्यांनी घेतला आहे रोडवाल्यांना नोटीसमध्ये, की कमर्शियलसाठी रस्त्याच्या मध्यबिंदूपासनं मध्यरेषेपासनं 75 मीटर आणि निवासीसाठी 40 मीटर. तर त्यानुसार कारवाईसाठी त्यांनी माझ्याकडे कालावधी मागून 20 दिवसाचा कालावधी हा लेखी स्वरूपात मला अर्ज प्राप्त केलेला आहे आणि मी त्यांना ती 20 दिवसाची मुदत दिलेली आहे. परंतु राहिला दुसरा विषय महसूलचा, नांदगाव तहसील कार्यालय आमचा, की बेकायदेशीर तुकडाबंदीच्या उल्लंघनाबाबत सखोल चौकशी व्हावी, ती अद्याप का होत नाही आहे. तर संबंधित जमीन मिळकत खरेदी करून घेणारे हे तिन्ही, एक ॲडव्होकेट, एक माजी सभापती, एक पेशावर डॉक्टर, एक पेशावर वकील असे नामांकित असल्याने या अधिकाऱ्यांवर पूर्ण दबाव आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. विशेष तर नांदगावचे संपादक, लोकशाही तडप संघटनेचे अध्यक्ष शेखर भाऊ पगार यांचा देखील मला फोन आला. त्यांचा देखील माझ्या उपोषणास पाठिंबा आहे, जाहीर पाठिंबा असे त्यांनी मला मोबाईलद्वारे फोन करून सांगितले, भ्रमणध्वनीद्वारे. तर आजचा दुसरा विषय, दुसरा दिवस, परंतु हे अधिकारी यांनी मुख्यालयीन राहिलं पाहिजे. विशेष महत्त्वाचं हे मुख्यालयीन राहती तर नाहीच, पण एवढा महत्त्वाचा प्रश्न आज माझ्या दुसरा दिवस उपोषणापासून एकही अधिकारी जर माझ्यापर्यंत आला नाही किंवा माझी कुठली दखल घेत नसेल तर कुठं गेली लोकशाही. यावरून एकच सिद्ध होतं की हे प्रशासन नसून हे या भ्रष्टाचाऱ्यांचे गुलाम बनले आहेत असं मला वाटतं. तर दात मागावा तरी कोणाकडे. उपोषण दरम्यान देखील जर हे माझी कुठली काळजी घेत नसतील किंवा फक्त पोलीस प्रशासनाचा मला पाठिंबा मिळतो आहे, परंतु यांचा कुठंच काही अजूनपर्यंत अद्याप होणे नाही, तर या कार्यालयावर अधिकारी जे आहेत, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी त्या गटाची सखोल चौकशी करावी, पंचनामा करावा हीच माझी मागणी आहे. आणि संबंधित नोंदींची फेरफार रद्द करावी. तसेच बसस्टँडचा मुद्दा तो रोड कार्यालयांसंदर्भात आहे, राष्ट्रीय महामार्ग, त्यांनी देखील ती कारवाई संबंधात त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांनी सदर बसस्टँडची मागणी माझी पूर्ण केलेली आहे, मान्य केलेली आहे की आम्ही बसस्टँड रिपेअर करून देऊ, परंतु गुन्हा दाखल करणार नाही. यातही त्यांची ती चूक आहे. संबंधित त्यांनी सरकारी शासकीय बसस्टँडच्या तोडबाबत गुन्हा दाखल करावा आणि पुढील योग्य ती 13 जुलै 2026च्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टांच्या कारवाई करावा एवढी माझी विनंती संबंधित रोड प्रशासकाला आहे, नॅशनल महामार्गवाल्यांना. आणि या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी संबंधित 17-1ची फेरनोंदीची चौकशी करून वस्तुस्थितीचा पंचनामा करावा एवढंच माझे म्हणणे आहे.